ओम श्री परमात्मने नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमस्कार मंडळी, अत्यंत भक्तिमय वातावरणात आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत. आम्ही बिघडलो या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी गणेश जोशी स्वागत करतोय. आज आपल्या पाहुण्या आहेत सौ संध्याताई कुलकर्णी. संध्याताई कुलकर्णी यांचं कार्य आध्यात्मिक आहे असं म्हणू शकतो आणि समाजाला प्रेरणा देणारही आहे असंही आपण म्हणू शकतो. ते मी का म्हणतो ते आता तुम्हाला हळूहळू कळेलच. जसं आपण संध्याताई यांच्याकडूनच त्यांच्या संपूर्ण प्रवासाची, त्यांच्या ज्या कार्याची माहिती घेणार आहोत, त्यातून आपल्याला ते उलगडत जाईल हळूहळू. नमस्कार संध्याताई. नमस्कार. संध्याताई, तुम्हाला मी पहिला एक प्रश्न असा विचारतो की आता तुम्ही भगवद्गीता या म्हणजे भगवद्गीतेला अनुसरून काही कार्यक्रम करता किंवा गीता पठणाचे कार्यक्रम करता, तर हे गीता पठणाचे कार्यक्रम करण्यासाठी तुम्हाला बालपणापासून काही प्रेरणा मिळाली की तुम्ही कसं सुरू केलं, त्याच्याबद्दल थोडस मला जाणून घ्यायला आवडेल. आता तसे तर बालपणीचे संस्कार उपयोगी येतातच, ते शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतात असं नक्कीच वाटतंय मला. कारण बालपणी 15वा अध्याय 12वा अध्याय शिकले, पाठ केला, त्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन नंतर म्हणजे आपल्या लहानपणी असं होतं की परवचं म्हणल्याशिवाय जेवायला मिळायचं नाही. तर त्यामुळे 15वा अध्याय पाढे म्हणायचे, रामरक्षा म्हणायची, मारुती स्तोत्र म्हणायचं आणि त्यानंतरच जेवायला मिळायचं. त्यामुळे ते संस्कार तर होतेच. आणि मध्ये थोडंसं मोठं झाल्यानंतर आपण हे विसरतो, कारण अभ्यास आणि इतर कामाच्या याच्यामध्ये थोडंसं ते मागे पडतं. म्हणून 15वा अध्याय मध्ये काही काळ म्हणला गेला नाही आणि अचानक नोकरीच्या काळामध्ये अचानक एकदा मला असा तोंडात आला आणि 15वा अध्याय मी सहज म्हणू शकले. तेव्हा लक्षात आलं की आपण लहानपणी पाठ केलेला सुद्धा आपल्या बरोबर कायम राहतो, याची एक आठवण झाली. आणि मग तो म्हणत गेले मात्र रोज. तर 15वा अध्याय म्हणत असताना अशी एक उत्सुकता असायची मनामध्ये की आपण म्हणतोय पण त्याचा अर्थ कळत नाहीये, तर हा अर्थ कधी कळेल आपल्याला. मग थोडंसं वाचन केलं, पण त्याच्यावर काही तेवढं माझं समाधान झालं नाही. आणि कदाचित ती भगवंतांनी चुणूक दिली असेल की पुढे तुला हेच करायचं आहे. त्यामुळे तो विचार माझ्या मनामध्ये आला. वा, म्हणजे आता तुम्ही म्हटलात तसं की लहानपणी थोडंसं सक्तीने करून घेतलेलं असतं, ते धाक दाखवून म्हणा, असं काहीतरी करून ते त्यावेळेस घेतलेलं असतं करून, पण ते संस्कार मनात त्यावेळेस रुजलेले असतात आणि तेच पुढे कधीतरी डोकावतात पुन्हा. आणि त्याचा पुढच्या आयुष्यात केवढा मोठा परिणाम नंतर आपल्याला दिसू शकतो. आता नक्कीच आपण तेही जाणून घेऊयात की त्याचा नक्की परिणाम कसा होत गेला ते. पण त्याच्या आधी तुमचं शिक्षण कुठे झालं आणि तुमचं महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं आणि त्या काळच्या काही आठवणी असेल तर त्या आम्हाला तुम्ही सांगितलं तर बरं होईल थोडं. माझं लहानपण, माझे वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते, त्यामुळे त्यांच्या बदली व्हायची. तर पहिल्यांदा लहानपण माझं जे आहे खरं 5वी पर्यंतचं शिक्षण लोणावळा इथे झालं आणि खूप समृद्ध होतं. कारण आत्ताच्या काळात मुलांना झाडावरची फळं खाता येत नाही, तर आम्ही तिथे झाडावर चढून तुती म्हणा किंवा जाम तिथे मिळायचे, खूप पेरू असायचे, पपनस म्हणून एक फळ, ते आता दिसत नाही फारसं आपल्या इथे.
तर ही सगळी फळं आम्ही झाडावर चढून खाल्ली. झाडाची फळं खाल्लेली आहेत. विकत आणून खावीच लागली नाहीत अगदी. अच्छा. तर त्यामुळे समृद्ध केलं माझं बालपण अगदीच खरंचच. हं. आणि त्यानंतर वालचंद नगर इथे माझं शालेय शिक्षण झालं, वर्धमान अच्छा. विद्यालयामध्ये. आणि 11वी मध्ये असताना थोडंसं घराकडे लक्ष जास्त गेलं. कारण घरातल्या जबाबदाऱ्या पडल्या. हं. मोठी बहीण आहे माझी, तिचं लग्न झाल्यानंतर आईचा असा खाक्या होता, की सगळ्या गोष्टी मुलींना आल्या पाहिजेत. आणि वडिलांचं असं हे होतं, उद्देश होता, की मुलगी असो, मुलगा असो, पायावर उभं राहिलं पाहिजे. हां. तर त्यामुळे वडिलांचा शिक्षणाकडे जास्त महत्त्व होतं त्यांचं. आणि आई म्हणत होती, की घरातल्या जबाबदाऱ्या तुला आल्या पाहिजेत. हं, हं. तर त्यामुळे त्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळता असं झालं, की थोडंसं शिक्षणाकडे दुर्लक्ष होतंय असं वडिलांना वाटलं. आणि मग वडिलांनी इथे माझी चुलत बहीण ज्या कॉलेजमध्ये होती, तिथे हडपसरला हं. आता एम कॉलेज आहे. तर तिथे ॲडमिशन घेतली आणि 12वी पासून मी हडपसरला म्हणजे बरं. म्हणजे महाविद्यालयीन पुण्यामध्ये इथे. शिक्षण माझं हं. पुण्यामध्ये झालं. तर ती एक आयुष्याला कलाटणी मिळाली खूपच. हं. कारण त्यावेळेला हॉस्टेल वगैरेमध्ये ठेवण्याची म्हणजे वडिलांनी तेवढं धाडस केलं नाही. बरं. तर हं. त्याऐवजी मोठा भाऊ आणि मी आमच्यासाठी एक खोली घेऊन दिली आणि स्वतः सगळं करा, हं. कमवा आणि शिका. तर याच्यावर म्हणजे कमवा असं त्यांनी सांगितलं नाही. पण एक परिस्थितीची जाणीवही होती आणि स्वावलंबी स्वभाव असल्यामुळे हं. पुन्हा वडिलांकडे सुद्धा हात पसरावा आपल्या गरजांसाठी असं कधीच वाटलं नाही. बरं. त्यामुळे मी अशा ट्युशन वगैरे घेऊन मी कॉलेज केलं. वाह! त्याच्यानंतर मग सी-एनकडे वगैरे आर्टिकलशिप केली, थोडीशी सर्व्हिस केली हं. आणि असं मी एम-कॉमही पूर्ण केलं. बरं. म्हणजे हो. मास्टर्स डिग्री मास्टर्स कॉमर्समधून केली डिग्री तुम्ही. आणि हं. विशेष म्हणजे वडिलांचं जे स्वप्न होतं, त्याप्रमाणे एम-कॉमला मी कॉलेजमध्ये फर्स्ट आले होते. क्या बात! तर तो वडिलांच्या दृष्टीने खरंच स्वप्नपूर्तीचा दिवस नक्कीच. होता. कारण त्यासाठीच त्यांनी हा अट्टहास केला होता. वाह! खूप छान प्रवास आहे हा. म्हणजे बालपण तुमचं तुम्ही सांगताना थोडे भावुक झालेत हे जाणवतंय आता. आणि त्याच्यानंतर मग एम-कॉम तुम्ही केलंत. हो, मास्टर्स डिग्री तुम्ही हो. कंप्लीट केली आणि मग मास्टर्स डिग्री झाल्यानंतर करिअरमध्ये काय करावं असं तुम्ही ठरवलं होतं? करिअरमध्ये खरं तर सी करायचा विचार होता. हं. म्हणून मी सी-एनकडेच सर्व्हिस करत होते. बरं. पण थोडंसं बाकी जबाबदारी हं. आणि आईचं म्हणणं होतं, की आता बास शिक्षणाचं. अच्छा. वडिलांची तयारी हं. होती अजूनही शिकवायची, पण आईची तयारी हं. नव्हती. तर त्यामुळे मग स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मी सर्व्हिस पत्करली. बरं. रामा कृषी रसायन हं. लोणी काळभोरला आहे. तर तिथे सुरुवातीला मी अच्छा. सर्व्हिस केली आणि लग्नानंतर मग इथे पुण्यात आल्यानंतर हं. मग मी सिद्धार्थ ऑटो इंजिनिअर्स म्हणून जे-सी-बीची डीलरशिप आहे. बरं. तर तिथे मी असिस्टंट अकाउंटंट म्हणून लागले आधी वाह! आणि त्यानंतर हळू-हळू हेड ऑफ द डिपार्टमेंट झाले. वाह! फारच छान. मग तुम्ही सर्व्हिस करत असताना किंवा नोकरी करत असताना हं, मग त्याच्यानंतर अचानक पुन्हा एकदा भगवद्गीता म्हणणं म्हणजे पहिलं तर तुम्ही वैयक्तिक सुरू केलं हं. असेल कदाचित. हो, मग ते वैयक्तिक परत आपण भगवद्गीता पठण नियमितपणे सुरू करावं हो. असं तुम्हाला कधी डोक्यात आलं आणि त्याच्यामागे काय नक्की प्रेरणा होती हं. अशी? आत्ताच मी म्हटलं तसं 15वा अध्याय म्हणत होते आणि त्याचा अर्थ समजून घेण्याची खूप उत्सुकता होती मनामध्ये. पण सगळ्या संसारी जबाबदाऱ्या आणि नोकरीची जबाबदारी यामुळे ते शक्य होत नव्हतं. पण हं. आतमध्ये कुठेतरी तो विचार होता. म्हणून मी प्रयत्नही केला होता भगवद्गीता शिकण्याचा, की ठीक आहे आठवड्यातनं 2 दिवस आहे आपण वेळ काढू. पण ते शक्य झालं नाही. अच्छा. मग त्यामुळे तेव्हा तिथे त्याला ब्रेक मिळाला. हं. पण नंतर असं झालं, की माझे वडील गीता जयंतीच्या दिवशीच गेले बरं. आणि त्यावेळेला मला माहिती नाही काय, पण मनामध्ये असं आलं, की आपण गीता शिकली पाहिजे. बापरे! आता हं. अगदी म्हणजे प्रकर्षाने जाणवायला लागलं, की आपण गीता शिकली पाहिजे. अच्छा. आणि त्यानंतर मग असं झालं, की 2015 मध्ये आमच्या इथे पंढरपूरकर काकू आहेत, तर त्या म्हटल्या, "संध्या तुला गीता शिकायची आहे ना, तर कल्पनाताई आंबेकर वर्ग घेतायत, त्यांचा वर्ग सुरू होणार आहे, तर तू अच्छा. जॉइन हो." हं. तर मी म्हटलं, "नक्कीच जॉइन होईल." आणि 2015 मध्ये मी खऱ्या अर्थाने गीता शिकायला सुरुवात केली. आणि 2 वर्षामध्ये आमचे 18 अध्याय शिकून पूर्ण झाले. उच्चारण खूप छान वाह! कल्पनाताईंनी घेतलं आमचं. आणि ते करत असतानाच कसं असतं माहितीये गीतेच्या संदर्भात जे म्हणून लोकं येतात ना, तर त्यांचं खूप घट्ट नातं
जुळतं. तयार होतं. तर असा अनुभव मला तेव्हापासूनच आला. मग त्यामध्ये ज्या आम्ही मैत्रिणी एकत्र झालो होतो, त्या प्रत्येकीला मी असं प्रोत्साहन द्यायचे, की उच्चारण शिका, पाठांतर करा, एक तरी हं. अध्याय आपण पाठ करूया. अशा याने मग एक-एक अध्याय आम्ही पाठ करायला सुरुवात केली. तर एक अध्याय पाठ झाल्यानंतर त्याचं प्रशस्तीपत्रक मिळालं मला. तर त्यावेळेला माझे पती आहेत विनायक कुलकर्णी. हं. तर त्यांनी मला इतका छोट्या शब्दामध्ये प्रोत्साहन दिलं आणि ते मात्र मला अगदी मनामध्ये ठसलं, की हे आपण करू शकतो म्हणून. ते फक्त म्हटले, की "एक-एक अध्याय काय करते संध्या? अगं तुझ्याकडून 18 अध्याय पाठ होतील. वाह! तू तयार कर. नक्की होतील 18 अध्याय पाठ." आणि थोडंसं मग मी पुढे पाऊल उचललं त्या दृष्टीने. माझी मैत्रीण आहे सुनीता वैशंपायन हं, हं. म्हणून. तर तिचं कामाच्या निमित्ताने ती क्लासमध्ये येत होती, पण तिचं शिकणं झालं नव्हतं. तर ती अच्छा. म्हटली, "संध्या मला उच्चारण शिकव आणि आपण दोघी पाठ करूयात." हं. तर अगदी ऑफिसला जसं जातो तसं मी रोज तिच्याकडे 11, 11:30 वाजता घरातलं सगळं काम उरकून जायची आणि आम्ही पाठांतर करायला म्हणजे हे लागलो. नियमितपणे सुरू नियमित केलं करत तुम्ही. होतो. हो. हं. आणि मग तिचं थोडंसं घरातल्या कामामुळे ती थोडी मागे पडली. पण माझं झालं होतं. हं. तर मग मी 18वा अध्याय माझा पाठ करायचा राहिला होता आणि त्यावेळेला गीता धर्म मंडळाची कंठस्थ परीक्षा होती. अच्छा. तर मी मनाचा निश्चय केला की द्यायची आपण. कारण आता आपले जर 17 अध्याय पाठ झाले, 18वा अध्याय आपण ह्या निमित्ताने लवकर पाठ करू शकू. अच्छा. आणि मग मी 2017 मध्ये गीता कंठस्थ दिली. बापरे! हं. आणि पूर्ण पाठ झाली होती हो, तोपर्यंत सगळी. हो. आणि विशेष म्हणजे मला बरेच जण म्हणत होते, की "अजून थोडी तयारी कर, कारण पुन्हा देता येत नाही ती परीक्षा एकदा हं, हं. दिल्यानंतर." पण मनाचा निश्चय होता आणि भगवंताची साथ होती. त्याची कृपा होती म्हणून नक्कीच. 3ऱ्या क्रमांकाने मी ह्या कंठस्थ वाह! वाह! परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. त्यानंतर मात्र हे पाऊल पुढेच जात राहिलं. त्याच्यात म्हणजे मागे मी वळून बघितलंच नाही. कारण काय होतं, की माझ्या मैत्रिणींना मी उच्चारण शिकवत होते. त्या म्हणल्या, हं, की "संध्या हं. आम्हाला थोडं-थोडं शिकव." म्हणून मग घरातच असं आठवड्यातनं 2दा-3दा असे वर्ग मी घेत होते. अच्छा. कंठस्थ झाल्यानंतर हं, लगेचच. हं. म्हणजे तुमची कंठस्थ झाली गीता. हो. त्यानंतर तुम्ही मग तुमच्या मैत्रिणी ज्या आहेत मैत्रिणींना हं, उच्चारण हं. म्हणून शिकवायला. तर कल्पनाताई म्हणल्या, की "यांना मदत कर थोडीशी. यांनाही बरं. आपण हां, थोडं हां. पुढे आणू." म्हणून. मग त्यांना उच्चारण शिकवता माझे मुखोद्गत होतेच, पण ते अजून छान झाले. आणि मग शृंगेरीच्या वाटेला मी लागले. बरं. शृंगेरीचा फॉर्म भरला. अननोन सगळ्या होत्या. विशेष म्हणजे माझ्या वेळेला माझ्या क्लासमधलं कोणीच नव्हतं. सगळ्या अनोळखी होत्या आणि जवळ-जवळ 65-70च्या दरम्यानच्या होत्या. बरं. हं. म्हणजे सगळ्या पण वयोवृद्ध अशा. वयोवृद्ध होत्या. पण त्यांचा उत्साह खूप छान होता. अच्छा. आणि मग त्या म्हणायच्या, "संध्या मार्गदर्शन कर आम्हाला. आमचं हं, काय हं, चुकतंय, हं. अडतंय ते सांग." आणि असा आम्ही अभ्यास करत होतो. आणि असाच प्रवास शृंगेरीचा खूप छान उत्साहात झाला. आणि शृंगेरीचंही प्रथम पारितोषिक मला भगवंताच्या कृपेने वाह! मिळालं आणि क्या बात! शंकराचार्यांचे आशीर्वादही मिळाले तसेच. खूप छान. मग आणि तुम्हाला शृंगेरीचाही तो प्रथम पारितोषिक मिळालं तिकडे. हो, हो. वाह! आणि मग हा प्रवास तुमचा म्हणजे त्यावेळेस जो ग्रुप म्हणू शकतो आपण किंवा तुमचा एक गट तयार झाला असेल. हं, मग त्या गटामध्ये तुम्ही शिकवायला सुरुवात जी केली म्हणजे इतरांना अ, हं. गीता कंठस्थ करून घेणे त्यांच्याकडून, ती तयारी हो. करून घेणे किंवा उच्चारण शिकवणे, ही खरी सुरुवात केव्हापासून झाली मग? खरी सुरुवात तर शृंगेरीला जायच्या आधीच झाली होती. अच्छा तेव्हाच हो, झाली होती. आधीच बरं. झाली होती. आधीच माझ्या घरी मी क्लास घेत होते. पहिली विद्यार्थिनी माझी सविता खोत म्हणून आहे. अच्छा. तर आणि बाकी पण अंजली कुलकर्णी आणि तिची मुलगी होती. विशेष म्हणजे छोटी मुलगी होती तिची 11वी ला होती तेव्हा ती. बरं. तर ती पण शिकायला यायची. वाह! आणि घरात जवळ-जवळ 8-10 जणी होत्या, ज्यांचा हं, मी हं. क्लास घ्यायचे. पण विशेष म्हणजे कसं असतं भगवंताची योजना असते आणि आता हळू-हळू ज्यावेळेला या मार्गावर आपण अभ्यास करायला लागतो, तेव्हा ती कुठेतरी कळते आपल्याला. आणि तसंच झालं, की शंकराचार्यांचा आशीर्वाद घेताना त्या क्षणी माझ्या मनामध्ये विचार आला, हं. की मी एकटी इथे येतेय, तर किमान 21,000चं जर बक्षीस मिळालंय, तर किमान आपण 21 जणींना इथे आणलं पाहिजे. वाह! तेवढी पात्रता मला भगवंता तुम्ही द्या, असं मी आदेश आहे. आणि मग त्या याने मी आल्यानंतर मैत्रिणींचा विचार केला, की हिचे पाठ होऊ शकतात, हिचे पाठ होऊ शकतात. हं. अशी एक लिस्टही काढली. पण तेवढा प्रतिसाद नाही मिळाला त्याला. कारण काय प्रत्येकाचे
घरातली कामं असतात परिस्थिती, किंवा दैनंदिन परिस्थिती असते. कामं बरोबर. तेवढा वेळ देऊ शकतात नाही असंही असतं. आणि एक भीती पण असते, संस्कृतची भीती खूप आहे आपल्या इथे, म्हणून गीतेपासून थोडस लांब राहतात लोक खरं तर. की तर ते उच्चारण जमेल किंवा नाही हो. असं. तर ही योजना कशी होती बघा भगवंताची, की 21 मैत्रिणींना मला तिथे घेऊन जायचंय. हा तर माझा निश्चय झालेलाच होता आणि त्या दृष्टीने पावलं उचलत होते मी. त्यामध्ये सुनीता वैशंपायनलाही मी धरलं, की तुझं काम सांभाळून पण तू करू शकतेस आणि करत राहा. अच्छा. असा एक हे होता. पण पण त्याच दरम्यान काय झालं, की माझे घरी ऑफलाईन वर्ग चालू असतानाच कोरोनाचा काळ आला. लॉकडाऊन सुरू झालं आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर एक 8 दिवस सगळ्या शांत बसल्या, की हे संपेल, आज नाही उद्या संपेल. पण ते वाढतच गेला त्याचा काळ. तर त्यावेळेला मग निर्णय घेतला, की आपण ऑनलाईन गीता शिकवूयात. त्यालाही माझी एक मैत्रीण आहे वासंती माने, तिने मला फोन केला, की "तू गीता पाठ केलीयेस, तर तू पाठ केलेला अध्याय मला रेकॉर्ड करून पाठव आणि मी तसा तो म्हणायला लागेल." तर मी म्हटलं, "अगं इतकं सोपं नाहीये. एकदम पूर्ण अध्याय तुला येईल इतकं सोपं नाहीये ते. तर मी असं करेन, की 2-2 श्लोक मी तुला पाठवते." तर ती म्हटली, "हो चालेल." म्हटलं, "ते 2 श्लोक तू छान तयार कर." म्हणजे ते रोज WhatsAppवरती पाठवायचे. WhatsAppवर पाठवायचे. तर तिने मग म्हटलं, "तुझ्याबरोबर मी अजूनही 4 जणींना पाठवेन." तर मग मग त्यांच्या वहिनी, त्यांच्या बहिणी, त्यांच्या मैत्रिणी असा ग्रुप वाढत गेला गेला आणि मग. पहिलाच ऑनलाईन जो वर्ग होता, तो 65 ते 70 जणींचा झाला. वाह! फारच छान. मला थोडंसं दडपण आलं तेव्हा, कारण एकतर ऑनलाईन शिकवायचं, तर समोर शिकवणं वेगळं आणि ऑनलाईन शिकवणं वेगळं. तर थोडंसं दडपण आलं होतं, पण शेवटी त्याला शरण गेले, की हे तुझं काम आहे आणि यांची जर एवढी इच्छा आहे, तर मला तेवढी पात्रता दे. आणि खरंच असं झालं, की 2 अध्याय. मग मी म्हटलं 2 श्लोक त्यांना पाठवायचे आणि ते तेवढेच ऐकणार. तर हे त्यापेक्षा त्याचा थोडासा अर्थ जर सांगितला, तर त्याची गोडी वाढेल. आपण अभ्यास करायचा. अर्थासहित. हो, अर्थासहित. अभ्यास करायचा, तो अर्थ लिहून काढायचा आणि मग त्याचा संक्षिप्त करून यांना द्यायचा. तर अशा रीतीने माझ्या काकांनी मला साधक संजीवनी म्हणून पुस्तक आहे. गीतेचे खूप छान अर्थ त्याच्यामध्ये आहे. तर ते पुस्तक दिलं होतं. त्यानंतर काका म्हणजे थोडंसं मी मध्ये हे इंटरप्ट करतो. पण सुहास शाळीग्राम म्हणून आहेत. कारण मी मला वाटतं तो हो. तुमचा व्हिडिओ तुम्ही जो पाठवला होता, तो बघितला होता. त्यांचं वय कदाचित 90च्या आसपास आहेत. तेच आहेत ते ना? माझे सख्खे काका, ते नाही. बरं. दुसरे मावस काका जे आहेत ना, अच्छा. वडिलांची मावशी होती. तर तिला खूप माझ्या ह्या प्रगतीचा खूपच तिला आनंद व्हायचा, की छान प्रगती करतेयस संध्या आणि या वाटेवर जा. तिचं प्रोत्साहन असायचं कायम. आणि शृंगेरीची जेव्हा पारितोषिक मिळालं त्यावेळेला मी आशीर्वाद घ्यायला गेले होते तिथे. तेव्हा काकांनी मला साधक संजीवनीचं हे दिलं. त्यानंतर मी तिथून बाहेर पडल्याबरोबर अप्पा गेले आणि ते पुस्तक घेऊन आले. पण त्या पुस्तकाचा साईज बघता ते थोडंसं बघितलं, 1-2 पानं वाचली आणि ठेवून दिलं. तर त्याचा उपयोग मला कोरोना काळामध्ये झाला. साधक संजीवनी पुस्तक आणि इतरही काही संदर्भासाठी पुस्तकं घेतली कोरोना गीता काळात धर्म तुम्ही पूर्ण मंडळातून. वाचलं मग ते. हो, हो. म्हणजे अर्थ सांगताना कसं आहे ना, हा संस्कार मात्र वडिलांनी केलेला होता, की दुसऱ्यांना देताना जास्तीत जास्त चांगलं द्यायचं. तर त्यामुळे मी माझ्यासाठी नव्हता स्वार्थ वाचत. मी या सगळ्यांना समजावा यासाठी समजवायलासाठी. वाचत होते. आणि त्यामुळे सगळ्या अ, पुस्तकांमधून अर्थ वाचून त्याचा संक्षिप्त करायचे आणि विशेष म्हणजे अनेकदा म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे, की मला अचानक काही सुचायचं, की हा संदर्भ किंवा हे बापरे! उदाहरण जास्त पटेल. आणि अशी अनेक उदाहरणं म्हणजे 7व्या अध्यायामध्ये तर अक्षरशः साक्षात्कार झाल्यासारखं होतं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये अशी अनेक उदाहरणं सापडली आणि ती देता समृद्ध झाला तो अर्थ आणि लोकांनी खूप आवडला. आणि त्याच ह्याच्यातनं पहिला 60-70 लोकांचा ग्रुप झाला. दुसरा ग्रुप, एका ग्रुपची मर्यादा त्यावेळेला 257 सभासद एवढीच होती. त्यामुळे तो दुसरा ग्रुप तर पूर्ण झाला. 257 लोकांचा झाला आणि लगेच 15 दिवसात मला तिसरा ग्रुप काढावा लागला. तर मी भगवंतांना म्हटलं म्हणजे प्रतिसाद यायला लागला. आणि त्याच्यात मी म्हटलं भगवंताची योजना कशी असते, मी 21 सांगितलं, मला 2100 पेक्षा जास्त लोक या मार्गावर मिळाली. 2100 पेक्षा जास्त म्हणजे जवळ-जवळ 7 ते 8,000 कोरोनाच्या काळामध्ये जॉईन झाली लोक. बरं मला असं होतं, की मी 2 अध्याय फक्त 2 श्लोक 2 श्लोक फक्त मी म्हणून म्हणजे ते मी 3-3 वेळा म्हणून त्याचे भाग करून ते म्हणून उच्चार त्याचे स्पष्ट ऐकू येतील का? अशा दृष्टीने ते रेकॉर्ड करायचे.
त्यानंतर त्याचा अर्थ रेकॉर्ड करायचे आणि ते 2 श्लोक आणि त्याचा अर्थ असा रोज नियमित पाठवत होते. आणि ते रेकॉर्ड केल्यामुळे मला कितीही लोक वाढली तरी माझ्यावर ताण येत नव्हता. फक्त जेवढे ग्रुप झाले तेवढ्या ग्रुपना नियमित पाठवणं हे काम होतं आणि त्याचबरोबर रेकॉर्ड करणंही होतं. तर हे सगळं इतकं नियमित चाललं होतं आणि ते भगवंतांनी करून घेतलं. खरंच त्यांनी करून घेतलं. काही बाबतीत असं असतं की त्यांनी आपली नेमणूक केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ते हे करताना मलाही आनंद मिळत होता. कारण मी फक्त 15वा अध्यायाचा अर्थ म्हणत होते. पण भगवंत म्हटले फक्त 15वा अध्याय नाही, पहिल्यापासून 18व्या अध्यायापर्यंत 700व्या श्लोकापर्यंत तुला अर्थ कळाला पाहिजे आणि तो तू लोकांनाही सांगितलं पाहिजे. तर अशी ही योजना असते आणि त्याच्यामध्ये आपण त्या प्रवाहात असतो असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच, नक्कीच. खूप सुंदर असं तुम्ही प्रवास वर्णन तुमचं केलं हे. म्हणजे कसं अगदी 15व्या अध्यायापासून तुम्ही सुरू केलं आणि त्याच्यानंतर पूर्ण गीता म्हणजे पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत अर्थासहित समजावून सांगणं लोकांना आणि त्याच्यात तो तुमचा ग्रुप जो आहे वाढत गेला. जो समूह तुमचा आता वाढत गेलाय. तर त्याच्यानंतर तुम्ही एक संकल्प केलात. तर त्या संकल्पाबद्दल काय सांगाल? ही सुद्धा भगवंताची योजनाच आहे खरं तर. कारण पहिले काही 5 ते 6 ग्रुप पूर्ण झाले होते 18 अध्याय शिकवून. त्यातल्या काही जणांनी मी प्रोत्साहन केलं आणि त्यांना म्हटलं, की तुम्ही आता पाठांतराला लागा. त्याच्यामध्ये माझी कॉलेजची मैत्रीण आहे लीना जाधव, आत्ताची लीना माने. हां. पहिली माझी जी विद्यार्थिनी मी म्हटलं सविता खोत ती. विशाखा जोशी म्हणून एक जळगावच्या आहेत, डॉक्टर आहेत त्या. त्याही प्रचंड हुशार आहेत. तर त्यांनीही जसे मी श्लोक पाठवले तसे त्यांनी पाठ केले होते. तर अशा 7 जणींचा ग्रुप झाला होता. वंदना देशपांडे म्हणून पण एक त्याच्यामध्ये होत्या. असे 7 जणींचा ग्रुप झाला. त्यांना मी ऑनलाईन त्यांचा ग्रुप करून दिला आणि रोज तुम्ही तुमचं पाठांतर करत राहा असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्या करत होत्या. मध्ये-मध्ये मी लक्ष देत होते. आणि पूर्ण झाल्यानंतर 18 अध्याय पूर्ण झाल्यानंतर मग त्यांचा कंठस्थसाठी पण मी त्यांना आग्रह धरला आणि मग शृंगेरीचा. तर त्यासाठी देव सर म्हणून आहेत. तर त्यांनी ह्या सगळ्यांना कारण हे माझे वर्ग खूप वाढलेले होते ना, तर तिकडे लक्ष देणंही गरजेचं होतं. हो. कारण मोठं मूल झालं की आपण त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो बरोबर. आणि कारण त्यांचं ते कर्तव्य. छोट्या मुलांना गुंजारात पुढे न्यायचं असतं. बरोबर. त्यामुळे तिकडे माझं जास्त लक्ष प्रोत्साहन कुठे होतं. द्यायची गरज आहे त्याच्यावर आहे. आणि मग देवसरांना मी ती जबाबदारी दिली आणि देवसरांनी पण ह्या सगळ्यांचं खूप छान उच्चारण वाह! घेऊन, पाठांतर घेऊन तयारी केली आणि सगळ्याच्या सगळ्या फेब्रुवारी 23 मध्ये सगळ्याच्या सगळ्या शृंगेरीला गेल्या आणि पहिला नंबर मिळाला. वाह! खूप छान. 6 जणींनी पहिला नंबर मिळाला. एकच फक्त वंदना देशपांडे म्हणून जी देऊळगाव राजाची होती. तिचं पाठांतर झालं होतं, सगळं झालं होतं. पण तिला अचानक मोठा आजार झाला आणि त्याच्यामध्ये भगवंतांनीच तिला बोलावून घेतलं. बापरे! ओके. ठीक आहे. पण काय आता भगवंताचीच इच्छा. खरं तर या क्षणाला फारच भावुक झालाय तुम्ही. थोडं थांबूयात आपण. संध्याताई, तुम्ही आता खूपच छान सांगत होतात. म्हणजे अगदी प्रवाही वाणीतनं तुम्ही जे काही आता तुमचे अनुभव सांगताय. संकल्पाविषयी आपण बोलत होतो. जो संकल्प तुम्ही केलात, तर त्या संकल्पाबद्दल तुम्ही सांगत होतात. तर मग तो संकल्प करण्याची इच्छा, प्रेरणा कशी झाली? त्याबद्दल आम्हाला जरासं ऐकायला आवडेल. संकल्प खरं तर राष्ट्रीय कीर्तनकार श्री मोरेश्वर जोशी. माझी मैत्रीण आहे शुभांगी पोटभरे. ती माझ्याकडे गीता शिकत होते. तर तिचे मामा आहेत ते आणि गीता धम्म मंडळाचे ते ट्रस्टी पण आहेत. मंडळावर आहेत ते. तर गीता धम्म मंडळाला आता 100 वर्ष पूर्ण झाली. तर त्या निमित्ताने त्यांनी 100 वर्ष पूर्तीच्या निमित्ताने द्विवार्षिक असा एक कार्यक्रम त्यांनी केला. त्याच्यामध्ये 18 लक्ष गीतापाठ करण्याचा संकल्प त्यांचा होता. आणि इतरही अनेक संकल्प होते. त्याच्यामध्ये आपलं गणेश स्तोत्र त्याचे 1 कोटी करायचे होते, रामरक्षा होती आणि हे सगळं थोडंसं ना कोरोनाच्या काळापासूनच ते चालू होतं. कारण त्या
आपत्तीपासून सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी फक्त देवच आपल्याला हम्म. मदत करू शकतो आणि ही श्रद्धा त्यांची आहे. ते खूप सामाजिक कार्य खूप मोठं आहे, त्यांचं धार्मिक कार्यही खूप मोठं आहे. तर त्यांनी हे संकल्प केले होते आणि 18 लक्ष संकल्प केल्यानंतर शुभांगी म्हटली, की माझी मैत्रीण आहे आणि ती असे ऑनलाईन क्लासेस घेते आणि आम्ही गीतापाठही करतो सामूहिक. तर त्यांनी मग भेटायला बोलावलं. हम्म. पहिलीच भेट होती त्यांची आणि माझी खरं तर. पण त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, की तुम्ही करू शकाल म्हणून. आणि त्या क्षणी जसा 21 शृंगेरीच्या 21 जणींना नेण्याचा संकल्प होता, तसाच त्या क्षणी माझ्या मनामध्ये विचार आला, की 18,00,000 तर आपल्याकडनं होणार नाहीत, पण 1,00,000 आपण नक्की करू शकतो. हम्म. हम्म. आणि या सगळ्या ज्या कोरोनाच्या काळात जोडलेल्या होत्या, गीतेच्या माध्यमातून जोडलेल्या होत्या, हे खूप पवित्र नातं असतं खरं तर, गीतेच्या माध्यमातून जोडलेलं. आणि त्या सगळ्यांवर माझा खूप विश्वास होता, की हम्म. ह्या सगळ्या माझ्याबरोबर संकल्पात असतील, तर मला 1,00,000 करणं अवघड नाहीये. हम्म. आणि मी त्यांना शब्द दिला, की 18,00,000 नाही, पण मी 1,00,000ची 1,00,000. मदत नक्की हम्म. करेल आणि 1,00,000 गीतापाठ मी करेल. आणि तो निश्चय केल्यानंतर मला ह्या सगळ्या जणी समोर दिसल्या. दुसऱ्या दिवशी आम्ही ऑनलाईन भेटायचो ना, तर ऑनलाईन मी एक मीटिंग घेतली Google Meetवर हम्म. आणि त्याच्यामध्ये सांगितलं, की असा-असा आपण संकल्प केलाय. सगळ्यांना खूप आनंद झाला, वाह! की कसं करता येईल, मग काय प्रत्येकाच्या योजना वेगवेगळ्या. हम्म. आणि मग असं करून त्याच्यामध्ये आम्ही रोजचा गीतापाठ घ्यायचं ठरवलं, की रोज ऑनलाईन गीतापाठ घेऊ. हम्म. 60-70 जणी जॉइन असायच्या. अच्छा. आणि त्याचबरोबर ज्यांच्या घरी करायचा गीतापाठ तर घरी करता येईल. आणि अनेक देवळांमध्ये पण आम्ही केला. मंदिरांमध्ये गीतापाठ केला. तीर्थक्षेत्री जाऊन गीतापाठ केला. बर. त्याच्यामध्ये खूप ठिकाणी की खूप तीर्थक्षेत्राला जाऊन तिथे गीतापाठ करण्याचा आनंद एक वेगळाच असतो. म्हणजे फारच त्या त्यावेळेला आध्यात्मिक हो, वातावरणात. खूपच छान हम्म. वातावरण असतं ते आणि त्याचा आनंद सगळ्यांनी घेतला. फक्त मी आयोजित करायचा गीतापाठ आणि सांगायचं, की सगळ्या तयार असायच्या. त्या वा. भागातल्या यायच्या हम्म. महाराष्ट्रातल्या. महाराष्ट्रभर आम्ही फिरलोत अक्षरशः तेव्हा. अच्छा. आणि हो, म्हणजे या निमित्ताने तुम्ही पूर्ण ह्या महाराष्ट्रभर निमित्ताने फिरलात. त्याची आणि सुरुवात खरी तर शेगावला झाली. शेगावला वा. आमचा पहिला गीतापाठ कोरोना काळ संपल्यानंतर भेटण्याची एक आतुरता होती हम्म. हम्म. प्रत्येकीमध्ये. हम्म. तर खूप मोठा काळ त्यावेळेस त्या निमित्ताने मी भेटणं आता जे जमलं म्हणलं नव्हतं. वंदना देशपांडे, ती म्हणली, "ताई मी पुण्यात का नाहीये, हम्म. कारण हम्म. तुमचा सहवास मला मिळतच नाही." तर तिला तर म्हटलं, "मग बोलव तू, मी तुझ्या इथे येते." तर म्हटली, "खरंच याल तुम्ही? आपण शेगावला गीतापाठ ठेवूयात." तर म्हटलं, "हो, येईन की. मीच काय, मी माझ्याबरोबर अजूनही काही जणी येतील. आपण सगळ्या भेटूयात तिथे." आणि मग शेगावचा गीतापाठ ठरला आणि त्यावेळेला आम्ही सगळ्या जवळ-जवळ 100 जणी तिथे भेटलो वा. पहिल्यांदा. शेगावला गीतापाठ झाला आणि तो महाराजांचा आशीर्वाद मिळाला म्हणायला पाहिजे. म्हणून ह्या संकल्पाच्या कार्यामध्ये खूप मोठी पुंजी मला ती मिळाली. अ, म्हणजे सं खऱ्या अर्थाने सुरुवात झाली म्हणायची. तिथून सुरुवात झाली. ध्येय संकल्प खरं तर मी केला. पण त्याच्यामध्ये ह्या रोज गीतापाठाला ज्या 60-70 आणि इतरही काही घरी ज्या गीतापाठाला अटेंड करू शकत नव्हत्या, त्या घरी घरून करायच्या. आपले 2-3 अध्याय वाचून गीतापाठ करायचे. हम्म. हे सगळे त्यात जोडले गेलेले होते. जवळ-जवळ 500 ते 700 जणी जोडल्या गेलेल्या वा. त्याला. आणि असा हा गीतापाठ चालू असायचा. म्हणजे संकल्प हा त्यांचा होता. कारण रोजचा गीतापाठ झाल्यानंतर एकेने सुचवलं, की आपण ब्रह्ममुहूर्तावर सकाळी गीतापाठ बर. करूयात. म्हणून मग आम्ही पहाटे 5 ते 8 असा गीतापाठ करायचं ठरवलं. आणि पहाटे 5 चा गीतापाठ सुरू झाला. ब्रह्ममुहूर्तावर खरंचच गीतापाठ करणं ही खूप मोठी पर्वणी आहे सगळ्यांसाठी. हम्म. खूप मोठं काय परमानंद मिळतो त्याच्यामध्ये. आणि तो मात्र सातत्याने आत्तापर्यंतही चालू राहिलाय. आजही तो चालू आहे वा. गीतापाठ. म्हणजे तुमची संकल्पपूर्ती झालीच. झाली तरी आणि तरी सुद्धा सुद्धा तुम्ही अजून. संकल्प पूर्तीसाठी म्हणून जे काही योजना चालू केल्या होत्या, हम्म. त्या सगळ्या चालू आहेत. वा. म्हणजे असं आम्ही 2 संकल्पाचा काळ जो होता तो 24 जुलै 2022 अच्छा. ते 23 जुलै 2024 म्हणजे पर्यंत. साधारण कोविडचा जो पिरियड होता हो. त्याच काळात तुम्ही संकल्प केला होता तो. हो. कोविडचा काळ संपत आला त्यावेळेला हम्म. संकल्पाची सुरुवात झाली. हा. आणि त्या निमित्ताने वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री आम्हाला गीतापाठ करण्याची. पैठणला केला, आळंदीला केला आम्ही वा. गीतापाठ. पंढरपूरला गीतापाठ केला. वा. खूप छान. पंढरपूरला तर फक्त 50 जणांची परवानगी होती. हम्म. पण मी म्हटलं, की पंढरपूरला विठोबाच्या मंदिरामध्ये आपला गीतापाठ आहे. तर
बाकीच्या महाराष्ट्रातून तर सगळ्या आल्याच, पण पुण्यातून मला 4 गाड्या अरेंज कराव्या लागल्या. बापरे 4 गाड्या घेऊन मी खूप छान 200 जणी आल्या होत्या गीतापाठाला. एवढा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद हो, होता त्याला म्हणजे मला नाही हा शब्द नाहीच आला. कारण म्हटलं तुमच्या मनात जर इच्छा एवढी तीव्र आहे, म्हणजे भगवंतांनी, पांडुरंगाने तुम्हाला बोलवलंय. मी नाही म्हणणारी कोण आहे? होईल सगळं ऍडजस्ट चला. प्रश्नच आणि नाही माझा होईल हा शब्द फार सगळ्यांना आवडतो, की तुम्ही इतकं निश्चिंतपणे म्हणता की होईल सगळं. आणि तसंच झालं. 200 जणींना तिथे खुर्ची मिळत नाही बसायला. अनेक जणांना बसायला खुर्ची लागते. तर तीही सोय झाली. कट्ट्यांवर, पायऱ्यांवर बसले सगळेजणी. सगळी अगदी सोय झाली आणि आणि 200 व्यवस्थित जणींचा इतका सुंदर गीतापाठ झाला. म्हणजे ती वा फारच मोठा अनुभव होता तो. आणि विलक्षण त्यावेळेला असं जे पांडुरंगाचं दर्शन झालं, तेही खूप वेगळं होतं. म्हणजे तसा पांडुरंग मी कुठेच पाहिला नाही असा त्यावेळेला तो दिसला. त्यात म्हणजे हे तेव्हा एक संकल्पाचं वेगळं रूप कार्य, जाणवलं त्याचं रूप जाणवलं. म्हणजे संकल्पाचं कार्य त्यालाही खूप आवडलं आणि ते नक्कीच चेहऱ्यावर, प्रसन्न चेहऱ्यावर दिसलं. असं. वा खूप सुंदर तुम्ही आता सांगताय याच्याबद्दल जो संकल्प केलात संकल्प पूर्तीचा जो प्रवास आहे तो संपूर्ण तुम्ही उलगडलात आता इथे आणि आता बोलता बोलता आपल्या असं लक्षात आलं तुम्ही आधी पण गीतापाठ सुरू ठेवला होता जो ऑफलाईन होता तो ऑनलाईन घेऊन गेला होता हो. तर मग या कोविड पिरियड मधल्या काय आठवणी आहेत तुमच्या या गीतापाठाविषयीच्या हो, कोविड म्हणजे लॉकडाऊन खरं तर आपल्या सगळ्यांनाच ही परिस्थितीच नवीन होती. म्हणजे सगळ्यांनाच हा नवीन अनुभव होता. हम्म आणि गीतापाठाच्या निमित्ताने काय झालं, की सगळे घरात होते ना, तर गीतापाठाच्या निमित्ताने ऑनलाईन भेटत होते. हा कमीत कमी हो, ऑनलाईन तरी भेट होत हो. होती असं ऑनलाईन आठवड्यातनं एकदा प्रत्येक ग्रुपचं मला घ्यावं लागायचं ना. हम्म प्रत्यक्ष पण थोडंसं घ्यावं लागायचं. त्यामुळे Google Meet चालू होत्या. मग हम्म त्या ह्याच्यातच मी काय करायचे काही वेळेला काही गेम घ्यायचे त्यांचे. अच्छा काही म्हणजे थोडा प्रश्नावली, विरंगुळा म्हणून. हां, प्रश्नावली घ्यायची काही हं. गीतेच्या संदर्भातली, इतर संदर्भातली अशी. आणि त्याचाही खूप आनंद घेतला वाह! सगळ्यांनी. आणि असे रोज भेटत आम्ही जरी प्रत्यक्ष भेटलं नसलं तरी नाती खूप घट्ट झाली ती. आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा म्हणजे असा मला अनुभव सांगायचा आहे, हं, की औरंगाबाद म्हणजे आत्ताचं संभाजीनगर, हं. तिथल्या कल्पना पाठक म्हणून एक होत्या. मी अजूनही म्हणजे एकदाच त्यांना भेटले त्यानंतर 3 वर्षांनी भेटले जवळ-जवळ. अच्छा. आणि कोरोनाच्या काळामध्ये काय झालं, की पहिली लाट जी होती तेव्हा त्यांचा मुलगा बँकेत होता, त्यामुळे बँकेला सुट्ट्या नव्हत्या. त्यामुळे त्याला जावं लागायचं. तर त्याला कोरोनाची बाधा झाली हं. आणि त्यामुळे आईला पण झाली. म्हणजे बापरे! ह्यांना पण झाली, हो, हो, हो. कल्पनाताईंनाही झाली. आणि तर खूपच वाईट परिस्थिती होती. दोघंही ॲडमिट होते दवाखान्यात. बापरे! ह्या तर आयसीयूमध्ये होत्या. आणि अचानक एकदा त्यांचा मला फोन आला हं, आणि हं. त्यांचा आवाज इतका खोल गेला होता. तो ऐकूनच मला पोटात असं झालं, की काय परिस्थिती आली आहे हो ना. लोकांवर. आणि तर त्यावेळेला म्हणजे हे नातं कसं घट्ट आहे बघा, की ज्यांना मी बघितलंही नाही. एका घरात असेल, तर वाटणं ही गोष्ट साहजिक आहे. स्वाभाविकच आहे ती. अगदीच, अगदीच. पण ज्या व्यक्तीला आपण पाहिलंही नाहीये, पण गीतेच्या माध्यमातून जोडली गेलेली जोडले आहे. गेलेत. मी 2 मिनिटं फोन बंद केला. माझ्या भावनांना वाहू दिलं आणि नंतर त्यांना फोन केला. कदाचित भगवंतांनीच तो आदेश मला दिलाय. त्यांना मी म्हटलं, "हे बघा, ही जी वेळ आलेली आहे ना, त्या म्हटल्या मी राहणार नाही असं वाटतंय मला. बापरे! म्हणजे माझं ऑक्सिजन लेव्हल कमी झाली आहे. मी आयसीयूमध्ये आहे. मुलगा बाहेर आहे. नंतर सून त्यावेळेला प्रेग्नंट होती. तर अशी सगळी परिस्थिती आहे." मी त्यांना एकच म्हटलं, की श्वास आपल्याला भगवंतांनी दिलेला आहे. तर त्या श्वासाबरोबर तुम्हाला जे नाव त्यावेळेला येईल, ते नाव तुम्ही घेत राहा आणि वाह! जास्तीत जास्त दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा. तर त्यांनी ते लक्षात ठेवलं. त्यांनी माझे अध्याय ऐकत होत्या त्या एकीकडे. म्हटलं, "अध्याय ऐकायचे. ग्लानी आलेली असली तरी अध्याय चालू ठेवायचे. आणि हे मात्र विसरू नका, की श्वास घेताना दीर्घ घ्यायचा आणि भगवंताचं नाव घ्यायचं." तर त्यांनी तेच तसंच केलं. आणि 4 दिवसांनी त्यांनी मला असंच सकाळी 7 वाजता व्हिडिओ कॉल केला. वाह! खूप छान. तर त्या मला म्हटल्या, की "मला तुमचं दर्शन घ्यायचंय." अरे बापरे! तर म्हटलं, तर म्हणे, "मी आयसीयूमधनं बाहेर आले आणि आता मला वाह! खूप बरं वाटतंय." तर हे जे आहे ना, हे निस्वार्थ प्रेम आहे असं आहे ते. आणि असं जोडलं जातं गीतेनी. तर हा एक अनुभव आहे. दुसरा म्हणजे मुंबईच्या एक डॉक्टर होत्या, त्यांची पूर्ण फॅमिलीच डॉक्टर.
मुलगा सून ते दोघंही डॉक्टर होते आणि मुंबईच्या कॉर्पोरेशनच्या दवाखान्यामध्ये त्यांची सेवा चालू होती. तर त्या काळात त्यांच्या घरातले सगळेच ऍडमिट होते. बापरे. नाईक म्हणून आहे त्यांचं नाव, नाईक नाव आठवत नाही मला आता. तर त्यांनी मला फोन केला आणि तू हे जे कार्य करतेस हे खूप मोठं आहे म्हणले. कारण तुझे अध्याय, तुझे अर्थ गीतेचे ऐकून मी खूप यातनं म्हणजे मनुष्य प्राणी काय आहे हे मला समजायला लागलं, की आपलं स्टेटस असतो किंवा आपला प्रोफेशन असतं म्हणून जो मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी वकील आहे. पण हे सगळं एका बाजूला असतं आणि मनुष्य प्राणी एका लेव्हलला आहे सगळ्या ठिकाणी आणि हे मला गीतेतनं कळलं, हे तुझ्या अर्थातनं कळलं मला. तर आणि त्यातनं मला खूप मनःशक्ती माझी खूप वाढली आणि ह्यातनं बाहेर पडायला मला खूप मदत होतीये. एक सकारात्मक ऊर्जा मला यातनं मिळतीये आणि हे तुझं खूप मोठं कार्य या काळामध्ये चालू आहे. हे चालू ठेव. असा त्यांनी आशीर्वाद दिला अक्षरशः तिथून. तर ही पण खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि भगवंत मला ती प्रेरणा देत होता, शक्ती देत होता आणि अनेकांना असंच मी एक त्यांचे आत्मबल वाढवण्यासाठी काही सांगायचे आणि ते त्यांना उपयोगी पडायचं. त्यातनं ते बाहेर आलेले. अनेकांची म्हणजे दुरावली सुद्धा लोक कोरोनाच्या कोविड काळामध्ये. काळामध्ये. त्या काळातही खूप म्हणजे माझे शब्द त्यांच्यासाठी खूप अमूल्य होते. असं एक खूप मोठा त्यांना आधार वाटत. नक्कीच, नक्कीच. या गीतेच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलात, त्यांच्याशी जोडला गेलात आणि एक वेगळं नातं तयार झालं प्रत्येकाबरोबर. हो, अगदी. आणि आता तुम्ही जे प्रसंग सांगितले अगदी विलक्षण आहेत. आणि तुम्ही जे अनुभवलं त्यावेळेला तोच अनुभव आता आम्ही घेतला खरं तर. म्हणजे तुम्ही सांगत असताना तो आम्ही अनुभवत होतो प्रसंग एक एक. आणि खरंच विलक्षण आणि अद्भुत असे प्रसंग आहेत आणि त्याच्यातून तो काळ आता मागे पडला. कोविड मधनं आपण सगळेच बाहेर निघालो आणि तुम्ही आता म्हटलात तसंच भगवंताच्या कृपेने सगळं सुरळीत नक्कीच होईल आणि कितीही संकट येऊ देत त्याच्यावर मात करण्याची ताकद आपल्याला या गीतेच्या माध्यमातून नक्कीच मिळते असं मला विश्वास वाटतोय आता. कारण तुम्ही जे सांगितलं की तुमच्या मागे जसं सगळ्या महिला मंडळाचं म्हणा किंवा जे तुमच्या बरोबर जोडले गेलेले लोक आहेत त्यांचा विश्वास जसा तुमच्या मागे होता, ज्या संकल्प पूर्तीसाठी होता, तसाच विश्वास आता आपण सगळ्या जगालाही देऊ शकतो. नक्कीच. याच्या पुढे थोडासा एक प्रश्न असा मला पडलाय खरं, की जो संकल्पपूर्ती सोहळा होता तुमचा, हा संकल्पपूर्ती सोहळा करायचं हे कुणी आणि कसं ठरलं ते? संकल्पपूर्तीचा प्रवासच खूपच छान आहे खरं तर. तो आणि त्याच्यामध्ये जे सगळे सामील होते, जे जोडले गेले होते, त्या सगळ्यांनीच खूप आनंद घेतला त्याचा. वेगवेगळे पाठ करताना पण एक सोहळा व्हायचा तो आमचा. वेगवेगळ्या ठिकाणी पाठ करताना. आळंदीला पाठ केला तोही. औरंगाबादला, नाशिकला आमचे दोनदा पाठ झाले. नाशिकच्या प्रज्ञा बर्डे म्हणून आहेत. तर त्यांनी 1000 महिलांचा गीतापाठ आयोजित केला होता आणि तोही खूप छान झाला. विजया पंडित म्हणून आहेत, त्यांची मुलगी आहे. विजया पंडित 85 वर्षाच्या आहेत. तर त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये घरातले ब्लाउज पीस असतात त्याचे मास्क शिवले आणि ते गरीब लोकांमध्ये वाटले. 1,00,000 मास्क त्यांनी शिवले आणि त्या जोडल्या गेलेत आणि त्या पण माझ्याशी खूप आदराने बोलतात. खरं तर मी म्हटलं तुमचं कार्य खूप मोठं आहे. पण त्या म्हणल्या नाही संध्या, हे जर तू करतेयस ना हे खूप मोठं कार्य आहे. आणि मग त्यांच्या मुलींनी ठरवलं की आपण 1000 गीतापाठ करायचा आणि संकल्पपूर्तीमध्ये तो एक आपण सहभाग नोंदवायचा. तर तोही खूप छान झाला गीतापाठ. प्रत्येक ठिकाणी बीडला आमचा 200 लोकांचा गीतापाठ झाला. औरंगाबादला पण 200 लोकांचा झाला. म्हणजे हा सगळा संकल्पाचाच भाग होता. संकल्पाचाच भाग होता. संकल्पामध्ये खरंच खूप ठिकाणी जाता आलं आम्हाला आणि त्याच्यामध्ये जोडले गेलेले असे घट्ट नाती झाली. आणि कसं असायचं अगदी शेवटी काय होतं, थोडंसं असं वाटायचं की आता हे काळ संपत आलाय आणि आपला संकल्प अजून काही बाकी 40,000 अजून बाकी होते. कालावधीमध्ये करायचा होता तो. 41,000 पाठ बाकी होते. त्यावेळेला अचानक माझ्या मनामध्ये विचार आला की आपण चक्री पारायण करू. म्हणजे जे पाठाला येऊ शकत नाहीये, घराबाहेर पडू शकत नाहीयेत, पण गीतेच्या सानिध्यात राहण्याची ज्यांची इच्छा आहे,
ते रोज 2 अध्याय तर म्हणू शकतात. हम्म. तेवढा वेळ तर देऊ बरोबर. शकतात. आणि असा मी विचार मांडला. मी विचार मांडायचा अवकाश, की खरंच त्याला खूप सगळे पाठिंबा देतात आणि त्याला मूर्त स्वरूप हे त्यांच्या उत्साहामुळे येतं खरं तर. हो, आणि नक्कीच, नक्कीच. तसं झालं चक्री गीतापाठ सुरू झाले, की 9 जणींचा ग्रुप केला. हं. प्रत्येकीने 2-2 अध्याय म्हणायचे एका दिवसात आणि त्या ग्रुपचे मग 18 अध्याय पूर्ण होऊन एक पाठ पूर्ण व्हायचा. बरं. हं. तर असे ग्रुप केले मी. तर ते जवळ-जवळ 70 ग्रुप झाले. अच्छा. आणि बीडमधल्या मंजुषा बहेगावकर म्हणजे म्हणून हाही आहेत. वेगळा हो, प्रयोग होता असं हो, म्हणायला हरकत वेगळा प्रयोग नाही. होता. हं. आणि तो तर खूप आवडला सगळ्यांना, की त्या निमित्ताने रोज 2 अध्याय ऐकले जातायत, म्हणले जातायत. हो, अगदीच. हो. बीडच्या मंजुषा बहेगावकर म्हणून आहे, तर त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांच्या मैत्रिणींमध्ये, त्या पण शिक्षिका आहेत. हं, त्यांनी हं. त्यांच्या मैत्रिणींमध्ये, की तुम्हाला गीता येत नसली तरी चालेल. तुम्ही फक्त पुस्तकामध्ये बघून म्हणा आणि आमच्या ताईंचा अध्याय रेकॉर्डेड मी पाठवते तुम्हाला, तो लावायचा आणि त्याबरोबर म्हणायचं. अच्छा. तर त्यांनी तशी तयार केली. तिने तिथे 10 ग्रुप चक्रीचे तयार केले. तर असा यांचा उत्साह आहे आणि त्यामुळे चक्री पारायणामुळे रोज आमचे 70 पाठ होत राहिले. बापरे! त्याचबरोबर सामूहिक पाठ चालूच होते. पहाटेचा पाठ चालू होता. दुपारचेही काही जण पाठ घेत होते. रजनीताई, धनश्री पैठणकर किंवा अशा अनेक जणी आहेत. मला हं, हं, प्रत्येकीची हं. नावं घेता येत नाही तिथे. हं. तर त्यांनी सगळ्यांनी ह्याशिवाय पुन्हा आपले आपले 6 जणींचे ग्रुप करून रोज 3-3 अध्याय म्हणून अरे वाह! तेही वेगळे पाठ तयार केले त्यांनी आहेत. आणखीन हो. वेगवेगळे त्यांचे ग्रुप तयार अशा करून असं अशा पद्धतीने म्हणजे हं. सगळ्यांच्या सहभागानेच हे होऊ शकतं. अगदीच खरं आहे हे. संकल्प हा माझ्या एकटीचा नव्हता आणि हो. मी या सगळ्यांवर विश्वास दाखवला आणि तो सार्थक ठरवला त्यांनी अक्षरशः. तर त्यामुळे आमचा 24 जुलै 2024ला आमचे 1,18,000 पाठ झाले होते. हो का? म्हणजे म्हणजे त्या हो. मर्यादित कालावधीमध्ये मर्यादित कालावधीमध्ये जो संकल्प जो केला संकल्प होता, 1,00,000चा होता. त्याच्यापेक्षाही जास्त पाढे आमचे झाले. वाह! खूप तर छान. हा उत्साह सगळा या भगिनींचा आहे. अगदी विलक्षण असं हा प्रवास आहे खरं म्हणजे जो संकल्प पूर्तीचा प्रवास हो, म्हणू शकतो आपण. आणि खरंच. मग ह्याचा सोहळा जो आहे सोहळा हां. करण्याचं असं झालं, की संकल्प पूर्ती झाली. 1,00,000 पाठ झाल्यानंतर पूर्ण झाला. हां. उत्साहाची लाट सगळीकडे पसरली अक्षरशः आणि आपण हा सोहळा करायचा असं सगळ्यांचाच एक हे होता. तर सगळीकडे आणि आनंदच असेल. हो, आनंदच होता अक्षरशः. आणि मग आम्ही तो सोहळा करायचं ठरवलं. सगळीकडे त्याप्रमाणे फक्त WhatsApp या माध्यमातून आणि Google Meet या माध्यमातूनच सगळ्यांशी संपर्क चालू असायचा आणि अगदी. तेवढ्या ह्याच्यावर विश्वास आणि श्रद्धा गीतेवरची अनेकांना अनेक अनुभव आले. ते तर सांगायला गेले तर खरंच म्हणजे दिवस पुरणार नाही इतके अनुभव नक्कीच खरं आहेत. आहे. आणि मग तो सोहळा करायचं ठरवलं. मग इथेच इथल्या बऱ्याच भगिनी आहेत त्यामुळे इथला हां. हॉल आम्ही बुक हं, केला. हं, हं. तर संकल्प पूर्तीसाठी औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमधनं आल्या होत्या, नाशिकमधनं, ठाणे, मुंबई, वाशी बापरे! म्हणजे सगळीकडनं, बऱ्याच नगर, महाराष्ट्रातून अगदी महाराष्ट्रातून, बुलढाणा वगैरे तिकडून सुद्धा. बापरे! अशा सगळ्या ठिकाणाहून भगिनी आल्या होत्या. तरी म्हणजे त्यांचा उत्साह काही एवढा हो. होता. मुळात म्हणजे ना, या गीता पाठाचं सगळ्यात महत्वाचं हे सांगते, की ज्या अगदी बेडरिडन आहेत, त्या सुद्धा गीता शिकल्या बापरे! आणि गीता पाठामुळे त्यांनाही खूप ऊर्जा मिळाली. ही जी सकारात्मक ऊर्जा भगवंत अगदी देतात ना, अविश्वसनीय असं आहे हे. अविश्वसनीय आहे. त्याच्यामध्ये शैलजा शाल्लाळकर म्हणून आहेत. त्यांना संधिवाताचा त्रास आहे. त्या मोबाईल हातात सुद्धा घेऊ शकत नाहीत. बरं. तर मिस्टर त्यांचे लावून द्यायचे आणि पहाटेचं हो. पाठ त्या अजूनही ऐकतात. प्रचंड बुद्धिमान आहेत त्या. खूप छान निबंध लिहितात. ह्या ह्या मार्गामध्येच अजून मग आम्ही वेगवेगळ्या श्लोकांवर निबंध स्पर्धा घेतल्या, पाठांतराच्या वाह! स्पर्धा, एक अध्यायाच्या स्पर्धा असं घेऊन त्याची गोडी वाढवली आणि खूप छान. त्याच्यामध्ये आपल्याला एकतरी अध्याय जमेल असा एक विश्वास आला आणि मग 1 अध्याय करता, करता 2 अध्याय, 3 अध्याय करून 18 अध्याय पाठ केलेले सुद्धा आता माझ्याकडे जवळ-जवळ 30 ते 35 जण आहेत, की ज्यांचे 18 अध्याय पाठ वाह! आहेत. त्या म्हणजे गीतेची गोडी एकदा लागली, एकदा तुम्ही शरण गेलात ना भगवंताला, हं. की तो आपलं बोट सोडत नाही आणि तो योग्य हे खूप मार्गावर महत्वाचं आपल्याला आहे. घेऊन जातो. की तुम्ही त्याचं बोट पकडलत, हो. की तो तुम्हाला कधीच सोडत नाही, सोडत अंतर देत नाही. नाही कधीच. नाही, नाही. आणि म्हणजे तो हा जो विश्वास पुढचा आहे मार्ग दाखवत राहतो. आणि हा गीता पाठातूनच हा विश्वास निर्माण होतो. हो, अगदी. खरं आहे. गीता हा ग्रंथ असा आहे ना, की
तिथे भेदाभेद मिटतो खरं तर. हम्म, हम्म, आपल्या आपला संघर्ष सगळा कसं असतं, द्वैत भावामुळे संघर्ष आपल्या जीवनामध्ये येतो. तो हम्म. द्वैत भावच गळाला ना, की आपोआपच आपलं आयुष्य फार आनंदी होतं आणि हम्म. त्याचा अनुभव आम्ही सगळ्या घेतोय खरं तर. गीता पाठाच्या निमित्ताने त्याचा अनुभव आम्ही घेतोय. वा, फार छान. अ, मग आता हा संकल्पपूर्ती सोहळा तुम्ही सगळ्यात छान पार पाडलात आणि त्याच्यानंतर आता संकल्पपूर्ती तर झाली, म्हणजे एक संकल्प पूर्ण झाला हो. तुमचा. पण गीता कार्य जे आहे किंवा गीता पठणाचं जे कार्य आहे ते निरंतर सुरू राहणार आहे. हो. मग आता इथून पुढे तुमचं म्हणजे फ्युचर प्लॅन्स काय आहेत असं जर मी विचारलं तर काय सांगाल? संकल्पपूर्ती काळामध्ये आमचा सगळा हा गीता परिवार एक कुटुंब तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये कोणी सोडायला तयार नाहीये. अजिबात. पहाटेचा पाठ आमचा चालू असतो. वा. त्याच्यामध्ये अजून एक संकल्प म्हणजे एक हे उपक्रम चालू केला मी, की आध्यात्मिक पुस्तकांचं वाचन सुरू केलं. बर. हा. की आपला गीतापाठ 5 ते 8 होतो. खरंच सगळ्या भगिनी बसतात गीतापाठाला आणि समजा काही घरातली कामं असतील तर ऐकत-ऐकत तरी होतं ते. हो. म्हणजे घरातल्या कामांना कुठे आपण हे देत नाहीये. ती तर त्याला प्राधान्य दिलंच पाहिजे. हो. पण त्याचबरोबर हा 5 ते 8 गीतापाठ होतो आणि 8 ते 9:30 पर्यंत 9 पर्यंत मी वाचन करते. त्याच्यामध्ये अनेक पुस्तकं ज्ञानेश्वरीचं वाचन झालं आमचं. भागवताचे दोन्ही खंड वाचून झाले आणि शोध स्वतःचा म्हणून तेजगुरु फाउंडेशनचं जे आहे पुस्तक, अच्छा. तर तेही खूप छान आहे. हम्म. अ, योगींची आत्मकथा तेही वाचलं. बर. त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार त्या काळामध्ये म्हणजे 150 वर्षापूर्वी सुद्धा हम्म. त्यांनी अमेरिकेत जाऊन सुद्धा केला. म्हणून खरं तर म्हणजे अनेक देशांमध्ये केलं त्यांनी जाऊन आणि म्हणून खरं तर हिंदू धर्माचं महत्त्व त्याही लोकांना कळलं आणि म्हणून हा. भारताला जे आज हिंदुस्थान, भारत म्हणून जे आज आपल्याला जी प्रतिष्ठा आहे ती हिंदू धर्माच्या प्रचारामुळे आहे. नक्कीच, नक्कीच. तर ते त्यांचंही खूप मोठं कार्य होतं आणि त्यातनं ते कसे घडत गेले, हम्म. योगी कसे घडत गेले. तर हा प्रवासही वाचण्यासारखा, ऐकण्यासारखा होता आणि तो मी सकाळी वाचन करते त्यावेळेला 70 ते 80 जणी जॉइन असतात. बर. म्हणजे म्हटलं मी एका तासात मी जेवढं वाचणार, तेवढंच वाचन 80 जणी करतात ना, एका वेळेला त्यांचं एका वाचन होतं वेळेला. म्हणजे ते. गीत भगवद्गीता ही जी 18 अध्यायावर डॉक्टर प्रदीप आगाशे यांनी जी गाणी केलेली आहेत, तर ती खरंच घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प आमचा आहे आणि ते कार्य चालू झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये नाशिक, संभाजीनगर आणि पुण्यात ग्रुप तयार झाले आणि त्याचा स्वतंत्र आपापले कार्यक्रमही वा. करायला सुरुवात करतात. कारण प्रत्येक वेळेला मुग्धाताई अकलूजवरनं येऊ शकत नाहीत. तर त्यामुळे हे कार्य तर आपल्याला पुढे न्यायचंय. तर त्यासाठी प्रदीप आगाशे सर पण आम्हाला खूप मदत करतात त्यासाठी आणि त्यांचा उत्साह पाहून आम्हालाही उत्साह येतो आणि हे कार्य नक्कीच पुढे असंच चालू राहील. तर त्यातलं पहिला अध्यायावरचं जे आहे त्याच्या 2 ओळी मी सांगते. कुरुक्षेत्रावर कुरुक्षेत्रावर सैन्य पाहुनी अर्जुनाचे धैर्य सरे धनुष्य खाली ठेवून म्हणतो युद्ध नको मज मरण बरे राज्य नको सुख भोग ते नको राज्य नको सुख भोग नको असला भलता विजय नको आणि 18व्या अध्यायाची शेवटच्या ज्या ओळी खूप आहेत छान आहे. त्या अर्थपूर्ण गाणी आहेत अगदीच, आणि अगदी. अगदी खूप. सोप्या शब्दामध्ये त्यांनी तो अर्थ गुंफलेला आहे आणि त्याला चाली इतक्या सुंदर लावल्या. गीता ही अभ्यासावी आणि सतत चिंतनी रहावी. गीता ही अभ्यासावी आणि सतत चिंतनी रहावी. तर खरंच हेच ध्येय वा. आहे आमचं. सतत चिंतनी राहावी गीता आणि त्यामुळे समृद्ध जीवन काय असतं, या सगळ्या हजारो महाराष्ट्रातल्या हजारो भगिनी हे अनुभवतायत आणि प्रत्येक घरामध्ये हे अनुभवाला आलं पाहिजे. त्यामुळे आपलं सामर्थ्य खूप वाढतं. भगवंत आपल्याला खूप सामर्थ्य देतात वेगवेगळं काम करण्यासाठी
हा अनुभव आलेला आहे. तर तुम्ही जे नक्कीच. म्हणलात, की संकल्प पूर्ती झाल्यानंतर काय? तर संकल्प पूर्तीचा आम्ही जो हा अंक आज मी तुम्हाला या निमित्ताने देतीये. संकल्प ते संकल्प पूर्ती हा अंक मी तुम्हाला आता दे धन्यवाद. यातली खूप छान मनोगत आहे हा. यातली मनोगत वाचा तुम्ही. खरंच खूप नक्कीच. प्रेरणादायी आहेत आणि म्हणून ही कल्पना आली आणि ती सगळ्यांनी उचलून धरली. याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे. जवळ-जवळ 70 ते 80 जणींनी हं. याच्यामध्ये लेख लिहिलेले आहेत. काही जणींनी पहिल्यांदाच लिहिण्याचा प्रयत्न केलाय, तरी सुद्धा इतका सुंदर झाला. वाह! तर हे जे आपल्यातले सुप्त गुण गीतेमुळे बाहेर पडतात आणि त्याचा आनंदही घेता येतो आपल्याला. तर नक्कीच. संकल्प पूर्ती झाल्यानंतर पुढे काय? असा एक हे प्रश्न होता. पण प्रश्न राहतच नाही. कारण गीतेला कोणी सोडत नाही. रोजचा गीतापाठ झालाच पाहिजे. तर आमचे संकल्प पूर्तीनंतर सुद्धा पहाटेचा गीतापाठ चालू आहे. सुरूच आहे तो. हो. हं. त्याचबरोबर चक्री पारायणाचं जे आहे त्याच्यात हजारो लोकं जोडले गेलेली आहेत. अच्छा. तोही चालू आहे. कारण आपल्या दैनंदिन कामामध्ये 2 अध्याय तरी आपण म्हणले म्हटले पाहिजेत. गेले पाहिजेत. हं. त्या निमित्ताने आपण भगवंतांशी जोडलेले राहतो. तर तोही उपक्रम चालू आहे. त्याचबरोबर लहान मुलांपर्यंत गीता जावी असा एक माझा अ, हे आहे, आग्रह आहे. निश्चय आहे. हो. आणि लहान मुलांना कारण गीता हे काय आहे तर जीवनाचं सार आहे. कसं तुम्ही जीवन जगा. तो मार्ग जो गीतेने दाखवलेला आहे. तर कधीतरी 50शी नंतर 60 नंतर गीता शिकली, हरकत नाही कधीही शिका. पण खरं तर ती 5 ते 8 या वर्षात जर तुम्ही शिकलीत, तर तुम्हाला आयुष्यभर ती पुंजी तर अ, खऱ्या अर्थाने त्याचा खऱ्या उपयोग तुम्हाला अर्थाने करून त्याचा घेता येईल उपयोग त्याचा. करून घेता हं. येईल आणि तुम्हाला गीतेचं महत्त्व असं आहे, की गीतेचे अर्थ तुम्हाला समजो न समजो, पण तुमच्या मनावर आणि रोमारोमावर त्याचा परिणाम होत असतो आणि तो संस्कार मात्र तुम्हाला शेवटपर्यंत उपयोगी पडतो. वाह! हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे लहान मुलांपर्यंत गीता जावी. त्यांना तर त्यासाठी आम्ही ऑनलाईन बालचैतन्य गीता वर्ग चालू केलेले आहेत. अरे वाह! हो. तर खूप छान. त्याच्यामध्ये पहिलाच हां. ग्रुप आहे आणि मुलं इतकी शार्प असतात. इंग्लिश मीडियमची मुलं बरीचशी आहेत हां. त्याच्यामध्ये. पण त्यांना मी पहिल्यांदा 15वा अध्याय, 12वा अध्याय घेतला. तर इतके सुंदर उच्चार ते करायला हं, लागलेत, हं. की अगदी स्पष्ट आणि सुंदर. त्यांना वाचताही येत नाहीत असेही मुलं सुंदर उच्चार करतात आणि बोट ठेवून म्हणतात. असं वाटतं की ते वाचतायत. अच्छा. वाचताही येत नाहीत, पण उच्चार तरी पण उच्चार स्पष्ट आहेत अगदी. स्पष्ट उच्चार आणि पाठांतरही छान केलेलं छान आहे. पाठांतर. तर हं. त्यांना प्रेरणा देऊन आता त्यांच्याकडने जवळ-जवळ 6-7 अध्याय पाठ झालेले आहेत. वाह! आणि 18 अध्याय पाठ करून घेण्याची माझी ही आहे, तयारी आहे. त्यांचीही तयारी आहे तशी. वाह! तर आता सध्या त्यांना मी रोज 1 श्लोक पाठवते, की अर्थ आत्ता मी सांगत नाही कारण अर्थामध्ये त्यांना त्यांना तेवढा आता म्हणजे ते सांगून समजणार नाही इतक्यात. समजणार नाही. हं, बरोबर आहे. त्यामुळे फक्त हे अमृताचा एक-एक घोट देते, गीतामृताचा आणि तो ते घेतायत. खूप छान. छान रोजचा 1 श्लोक ते पाठ करतायत, म्हणतायत आणि एकदा उच्चार त्यांना सांगितलेत, ते समजलेत ना, तर अस्खलित उच्चार करतात. त्यासाठी मग स्पर्धाही घेते मध्ये-मध्ये त्यांच्या. त्यामुळे हां. प्रेरणा मिळते, त्यांना त्यानिमित्ताने प्रेरणा मिळते त्यांना, प्रोत्साहन मिळते. प्रोत्साहन मिळतं. खरंय. दुसराही ग्रुप चालू झालेला आहे बाल हं. चैतन्याचा. तर त्याच्यामध्ये आता सध्या 6-7 मुलं आहेत. 12वा अध्याय चालू आहे त्यांचा. अच्छा. आणि विशेष म्हणजे अ, कोरोना काळामध्ये लातूरचे एक प्रवीण सरदेशमुख म्हणून जोडले गेले. हां. तर केशवराज शाळेच्या त्या ट्रस्टमध्ये ते आहेत. अच्छा. तर त्यांनी काय केलं, की त्या केशवराज शाळेच्या प्रत्येक शाखेमध्ये त्यांनी गीता शिकवायला सुरुवात केली. हो मी का? पाठवलेले श्लोक त्यांनी तिथल्या शिक्षकांना दिले. शिक्षकांनी तयार केले आणि विद्यार्थ्यांकडून 12वा आणि 15वा अध्याय म्हणून वाह! घेतला. पाठ केलेला आहे फारच आणि छान. गोकुळाष्टमीचा 2023च्या कार्यक्रमाला त्यांनी मला बोलवलं होतं हं. आणि मला आश्चर्याचा धक्का दिला, की 5,000 विद्यार्थी हं. माझ्यासमोर 12वा अध्याय म्हणत होते, 15वा बापरे! अध्याय म्हणत होते. त्याचप्रमाणे त्यांनी बालवर्गामध्ये पण घेऊन गेले, तर 3 वर्षाच्या मुली त्यांचेही 5 श्लोक 12वे अध्यायाचे पाठ करून घेतलेले होते अप्रतिम. आणि 3 वर्षाची मुलं इतके छान म्हणत होते आणि आनंद वाटत होता त्यात त्यांना. हं, हं. तर हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे, की आनंदाने गीता तुम्ही त्यांच्यामध्ये उतरवली पाहिजे. हो, अगदीच. हळू-हळू त्यांना गीतेशिवाय कुठलाही दिवस उजाडता कामा नये. कारण भगवंताचंच हे सगळं आहे आणि भगवंतांनीच आपल्याला हा मार्ग दाखवलाय, तर त्या हं. मार्गावर चाललं, तर चाललंच पाहिजे. आपला भारत देश समृद्ध होईल.
जर पुढच्या पिढीला गीता मिळाली तर हा आमचा एक संकल्प आहे की लहान मुलांपर्यंत गीता गीता पोहोचवायची. पोचवायची. त्याच्यासाठी आता ज्या मी म्हटलं की जे पाठांतर करतात, ज्यांचे उच्चार चांगले आहेत, असे 60-70 जणी माझ्या बरोबर तयार आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन हा उपक्रम आता चालू केलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रभर आता हो. हा उपक्रम सुरू केला. आणि त्यासाठीच मग काय झालं की संकल्पपूर्ती झाल्यानंतर असा विचार आला की हा हा खूप मोठा हे आहे, योजना ही खूप मोठी आहे, उपक्रम खूप मोठा आहे आणि तो भारतभर पसरण्यासाठी आपल्याला खूप जणांचे हात लागणार आहे. बरोबर, सहकार्याची गरज आहे त्याला. एकटीचं हे कामच नाहीये, त्याच्यासाठी सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे. तर म्हणून असा विचार आला की आपण एक संस्था स्थापन करूया निमित्ताने. आणि आता 19 जानेवारीला ज्या वेळेला संकल्पपूर्तीचा कार्यक्रम झाला त्याच वेळेला आम्ही श्री योगेश्वर अधिष्ठान चॅरिटेबल फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेमार्फत हे कार्य अखंड चालू राहील असा एक आमचा हे आहे. त्या निमित्ताने योगेश्वराच्या अधिष्ठानानेच हे सगळं कार्य चालू आहे म्हणून योगेश्वर अधिष्ठान असंच नाव दिलं आम्ही. आणि त्या निमित्ताने आता जवळजवळ 100 सभासद माझ्या बरोबर आहेत की ते काम करायला तयार आहेत. असं खूप मोठं काम चाललेलं आहे. याच्यामध्ये आता आम्ही काही व्याख्यानं ठेवतो, ऑनलाईन म्हणा किंवा प्रत्यक्ष सुद्धा. तर तशी व्याख्यानही आम्ही ठेवलीत. त्याच्यामध्ये आता जे 30 शताब्दी वर्ष आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं. तर त्यांच्या चरित्रावर निबंधाची स्पर्धा ठेवलेली आहे आणि वेगवेगळी व्याख्यानं. तर कालच उर्मिला अघोर म्हणून आहेत, मानसशास्त्राचे अभ्यासक आहेत त्या आणि प्राध्यापिका आहेत. तर त्यांचं व्याख्यान आम्ही काल ऑनलाईन ठेवलं होतं. 100 जणांनी त्याचा लाभ घेतला, ऑनलाईन लाभ घेतला. तर असे अनेक उपक्रम करायचे की ज्या योगे प्रेरणा मिळाली पाहिजे, कार्यरत राहिलं पाहिजे, कार्यक्षमता वाढली पाहिजे आणि स्त्रियांबरोबर पुरुष मंडळी आणि लहान मुलंही याच्यामध्ये सहभागी झाली पाहिजेत. जर सगळं कुटुंब एकत्र आलं ना या उपक्रमामध्ये तर कोणालाच अडचण येणार नाही. हा एक दूरदृष्टी त्याच्यामध्ये आहे. खूप छान सांगितलं. आणि तुमचे जे उपक्रम आहेत म्हणजे अगदी संकल्प ज्याबद्दल आपण बोललो आधी, एक लक्ष गीता पाठाचा संकल्प असो किंवा आता तुम्ही घरोघरी जी गीता पोचवताय तो संकल्प असो किंवा आता जे तुम्ही नवीन संस्था सुरू केली आहे योगेश्वर अधिष्ठान या नावाने, त्या माध्यमातून जे काही कार्य आता तुम्ही हाती घेतलंय हे खूप अप्रतिम आहे. यासाठी आम्ही बिघडलो या चॅनलकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आज जो तुम्ही तुमच्या या अगदी धकाधकीच्या दिनचर्येत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की याच्यातून तुम्ही थोडासा वेळ काढलात आणि ही मुलाखत दिलीत त्याबद्दल आम्ही बिघडलो चॅनल कडून मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. खरं तर ह्या कार्याची या माध्यमातून सगळीकडे ओळख होणं हे गरजेचं होतं आणि तुमच्या माध्यमातून आम्ही बिघडलो या माध्यमातून ही ओळख जाते हे खरंच मी माझं भाग्य समजते आणि तुमच्या सगळ्यांचे खरंच खूप मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.